दैनिक स्वराज्य तोरण मराठी न्यूज़पेपर के 16वां वर्धापन दिन 16 के शुभ अवसर पर भिवंडी स्थित धामनकर नाका BNN कॉलेज सभागृह हॉल में वर्दी और देश के चौथा स्तंभ का सम्मान 16 कार्यक्रम का आयोजन शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख व भिवंडी पूर्व माजी आमदार रुपेश जी महात्रे की अध्यक्षता में बड़े हर्षोल्लास के साथ संपन्न हुआ। इस कार्यक्रम में भिवंडी लोकसभा नवनिर्वाचित खासदार सम्मानित श्री सुरेश बालिया मामा महात्रे व RSP अधिकारी तथा पत्रकारों का सम्मान शाल पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया। इस अवसर पर थाने शहर वाहतुक विभाग के पुलिस उपायुक्त पंकज सिरसाट, समाज कल्याण न्यास अध्यक्ष डॉक्टर सोनिया काशीनाथ पाटिल, RSP के कायदे विषयक सलाहकार श्री KD पाटिल, BNN महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर अशोक वाघ, भिवंडी मनपा के माजी उप महापौर मनोज मोतीराम काटेकर, भिवंडी मनपा शिक्षण मंडल के माजी सभापति सुंदर सेठ नाइक, डॉक्टर जालिंदर, मजदूर फेडरेशन माजी अध्यक्ष पंडित पाटिल, दैनिक समर्थ गांवकरी के संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे, RSP के विभागीय समादेशक श्री दिलीप विष्णु स्वामी, RSP कमांडर डॉक्टर मनीलाल रतीलाल शिंपी, श्री महादेव क्षीरसागर, शिवसेना भिवंडी जिला प्रमुख श्री मनोज गगे, मनसे भिवंडी शहर प्रमुख मनोज गुलवी, मालशेज नागरिक सहकारी पद संस्था के संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारन, चंद्रकांत महाराज डुम्बरे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ के नवी मुंबई जिला अध्यक्ष दशरथ चौहान, विष्णु बुरे, उत्तम राव कानवड़े, शिवसेना उप शहर प्रमुख डॉक्टर भगवान ठाकुर, कैलाश नगर वलपाड़ा गांव के प्रसिद्ध उद्योजक श्री अरुण बलाराम पाटिल, माजी सरपंच संजय कृष्णा पाटिल, मानिक पाटिल, ज्येष्ठ समाज सेवक राज परब, महाराष्ट्र पत्रकार संघ के गोकुल पाटिल, शिक्षक संगठना नेते व स्वराज्य तोरण के कार्यकारी सदस्य डॉक्टर विनोद पाटिल, पंडित पाटिल, संतोष पाटिल, संजय नाइक, जगदीश पाटिल, प्रीतेश पाटिल, डॉक्टर नितिन नारायण पाटिल, सह्याद्री पत संस्था के मुख्य कार्यकारी अधिकारी एडवोकेट संजय यशवंत पाटिल, पुलिस पाटिल संगठना के माजी अध्यक्ष सोमनाथ बालाराम ठाकरे सहित भारी संख्या में RSP अधिकारी व पत्रकार उपस्थित थे तथा इस संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन पत्रकार राजेंद्र पाटिल ने किया। आणि या सोहळ्यात दूरदर्शन आयोग म्हणजे सन्माननीय डॉक्टर किशोरजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून दैनिक स्वराज्य तोरण या पत्रकारास मनापासून शुभेच्छा देतोय आणि खास करून किशोरजी पाटील साहेब यांचं वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करतोय, खूप खूप शुभेच्छा देतोय। गेली अनेक वर्ष सातत्याने किशोर पाटील हे पत्रकारिता करीत आहेत आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या संपूर्ण भिवंडी तालुक्यातील सर्वांच्या परिचयाचे देखील आहेत। पत्रकारिता ही या देशाचा चौथा स्तंभ मानला जातोय। पत्रकारिता ही नेहमीच निर्भीड असावी, स्पष्टोक्तपणे मत मांडणारी असावी, कुठलाही पक्षपातीपणा नसावा आणि या सर्व गोष्टी ज्या आपल्याला अपेक्षित आहेत, या सर्व अपेक्षित गोष्टीप्रमाणे जे पत्रकारिता गेले अनेक वर्ष करत आहेत ते तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके डॉक्टर किशोरजी पाटील यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळेजण शुभेच्छा आशीर्वाद देणारच आहोत। परंतु आज त्यांचा वाढदिवस देखील आहे, खूप दुग्ध शर्करा योग आहे आणि म्हणून पुन्हा एकदा माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, भिवंडी लोकसभा क्षेत्राच्या वतीनं मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयुष्यभर अशी स्पष्ट आणि निर्भीडपणे पत्रकारिता त्यांना करता यावी याच्यासाठी शुभेच्छा देतो। कारण दैनिक स्वराज्य तोरण या मराठी वृत्तपत्राला नुकतेच 16 वर्ष पूर्ण होऊन 17व्या वर्षात पदार्पण होत आहे। तो या घडीचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत। कुठलाही कार्यक्रम असो तो यशस्वी होण्यासाठी जे हात मानसिक व आर्थिक बल आपल्या मागे उभं असतं त्यांचा उल्लेख करणे मला अतिशय
महत्वाचे वाटते। सर्वप्रथम स्वराज्य तोरणच्या जडणघडणीत खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या त्या माझ्या सौभाग्यवती तथा स्वराज्य तोरणच्या कार्यकारी संपादिका सौ संगीता किशोर पाटील, त्याचबरोबर माझे सर्व कुटुंबीय, ग्रामस्थ वर्ग, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, गट विकास अधिकारी, राजकीय नेते मंडळी, तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व नेते मंडळी, तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सन्माननीय सदस्य, जाहिरातदार, मदतनीस, हितचिंतक व पेपर विक्रेते, वाचक वर्ग यांचे मनापासून आभार मानतो। पेपरचं जे नाव आहे तोरण, त्या तोरणमध्ये बरंच काही घेण्यासारखं आहे आणि त्याप्रमाणे आमचे संपादक किशोर पाटील हे त्यांची कामगिरी चालू आहे। कारण जवळजवळ खूप वर्ष म्हणजे मणिदास शिंपी यांच्या माध्यमातून मला ते पेपरचं कात्रण त्या ठिकाणी दिलं जातं, त्याची माहिती मिळाली जाते। एक सांगायचं या ठिकाणी की शैक्षणिक, सामाजिक ह्या ज्या चळवळी आहेत, राजकीय असेल, कोणतेही काम असेल या ठिकाणी, तर त्या चळवळींचा संपूर्ण उल्लेख याच्या वर्तमानपत्रात केला जातो आणि ठाणे जिल्ह्यातील एकमेव असं हे या ठिकाणी स्वराज्य तोरण हे पत्र तुमचं त्या ठिकाणी निघतो। मागच्या एका कार्यक्रमामध्ये आमची तोंडओळख झाली होती, पण आज मला प्रत्यक्ष या ठिकाणी अनुभव आला। मी शिंपी सर, स्वामी सर आणि माझे सगळे RSPचे या ठिकाणी जे स्थानापन्न झालेली अधिकारी आहेत, मंडळी आहेत, ऑफिसर्स आहेत, आपण सगळे पत्रकार बंधू आहेत। या हॉलमध्ये आज चंदनाचा गंध आला आणि वाळवंटाचा किनारा पाऊलाने धन्य झाला। स्पर्श होता पाऊलांचा, हसल्या गाई दिशा आणि रंग ठेवांच्या सरीनी बोलती चाली उषा। या क्षणी आला तर तुम्ही, या क्षणी आला तर तुम्ही, भाग्य आमचे थोर झाले, भाग्य आमचे थोर झाले। आणि मी सगळ्यांना या ठिकाणी माझ्या RSPच्या वगैरे सगळ्या मंडळांना मी धन्यवाद देतो, कारण हा कार्यक्रम कसा आगळा आणि वेगळा आहे आणि आपल्याला देखील पाटील साहेब वाढदिवसाच्या माझ्या अलिबाग रायगडच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपलं वर्तमानपत्र जे आहे हे असंच त्या ठिकाणी वाढत गेलं पाहिजे। कोणी निंदा, कोणी वंदा, आमचा आपला वर्तमानपत्र रेग्युलर काढण्याचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय आपण कधीच बंद होणार नाहीच, कारण तुमच्या अंगामध्ये जी काही शक्ती आहे, जे काही विचार आहे ते विचार चांगले आहे आणि तळागाळातील लोकांपर्यंत तुमचं वर्तमानपत्र पोहोचत आहे। याच्यामध्येच आम्ही त्या ठिकाणी खूप समाधान वाटतं आम्हाला की एक आमचा माणूस आणि माझ्याच नावाचे पाटील त्याच्या कारणाने मला आणखी त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं समाधान मानावं लागतं। किशोर पाटील यांचं हे पत्रक आहे आणि गेले 16 वर्षापासून सहभागी आहे आणि पत्रकार म्हटला म्हणजे हा चौथा स्तंभ आहे आणि चौथा स्तंभ या उक्तीप्रमाणे जसा त्यांचा वर्धापन 16 वर्धापन त्याप्रमाणे त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे। मी माझ्यातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्वांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। मित्रांनो, आता आपल्या भिवंडी रोडवर सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम चालू असतो रोज। याला कारणीभूत फक्त आपण सगळे लोक आहोत। प्रत्येकाला वाटतं मी लवकर जावं, प्रत्येक जण VIP, प्रत्येक जण इथं एकदम पाशा आणि त्याला वाटतं मी रॉंग साईडने गेलं मला लवकर मिळेल। प्रत्येक वेळेस रॉंग साईडनी गाडी टाकताना फक्त एक विचार करा की रॉंग साईडनी आपण ज्यावेळेस गाडी काढतो त्यावेळेस कधीतरी आपण स्वतः राईट साईडला असणार आहे। त्याच्यामुळं आपण जर थांबलात, आपल्या साईडनी आलात, दुसऱ्याचा हक्क मारला नाही तर निश्चित तुम्हालाही जायला रस्ता मिळेल आणि त्यांनाही जायला योग्य रस्ता मिळेल। जे काही ट्रॅफिक जॅमिंग होतं या रोडवरच एक तर कट्स भरपूर केलेले आहेत, त्याने बंद करायला घेतले बऱ्यापैकी, त्याला सगळ्यांचं आपलं सहकार्य आवश्यक आहे। दुसरं रॉंग साईड ड्राईव्ह करून तर बघा, आतापर्यंत रॉंग साईड ड्राईव्ह करून बघितलं, जाम मध्ये बसले, आता प्रॉपर साईडने ड्राईव्ह करून तर बघा। जिथं 5 मिनिटं लागायचे तिथं 3 मिनिटात पण आम्ही काढतो तुम्हाला, पण तुम्ही रॉंग साईड आल्यानंतर कसं काढणार?
ह्या दिशेने आले, ह्या दिशेने आले, ह्या दोन्ही दिशेने आले, तर चारही दिशेने एकाच दिशेला आले जाणार कुठलं? तर बोर्ड नाही तर बोर्डवर दाखवलं असं काय वाटलं जातं? प्रत्येकाला वाटतं मी घाईत जाईल, मी प्रत्येक निघून जाईल, नाही होणार. इमर्जन्सी व्हेकल असेल तर आपण रॉंग साईड काढतो का, तर त्याला इमर्जन्सी आहे त्याच्यामुळं ॲम्ब्युलन्स असेल, पोलीस व्हेकल असेल त्यांना होऊन काढतो, कारण पुढे थांबवलेलं असतं. आम्ही स्वतः तुम्हाला रॉंग साईड काढत असेल तर तुम्ही निश्चित ट्रॅफिक कमी करण्यासाठी आहे, पण तुम्ही स्वतः कायदा रस्ता स्वतः हातात घेऊ नका प्लीज. दुसरं, प्रत्येक पेट्रोलच्या मागे एक प्रमुख कारण निदर्शनास येतं की हेल्मेट घातलेली नसते. कृपा करून हेल्मेटचा वापर करा. घराच्या बाहेर निघाल्यानंतर आणि घरात पोहोचूपर्यंत किती वेळ जाईल, किती जीव जातील सांगता येत नाही. त्याच्यामुळे कृपा करून, नाही सर मी इथंच राहतो, मी इथं 15 मिनिटावर राहतो, 15 मिनिटावर राहा, 10 फुटावर राहा, 15 फुटावर राहा, ऍक्सिडेंट होणार नाही. तुमचं डोकं एखाद्या गाडी खाली जाणार नाही किंवा ते एखाद्या जागेवर आपटणार नाही, याची तुम्हाला शाश्वती आहे का? त्याच्यामुळं घरातून निघताना हेल्मेट घाला, बाईकवर बसा, परत घरी बाईकवर या, हेल्मेट काढा आणि मग जा. कृपा करून हा एक नियम पाळा. आणि हॉर्न गरज असेल तर वाजवा, नाही तर तुम्ही किती हॉर्न वाजवला तर हेलिकॉप्टर काय चालू होणार नाही तुमचं. त्याच्यामध्ये हॉर्नचं बटन म्हणजे हेलिकॉप्टरचं बटन आहे असं समजून जे तुम्ही समोरच्याला टाय करता, त्याच्यात समोरच्याची सायकोलॉजी पण बिघडतात, स्वतःची पण बिघडून घेतात. म्हणजे नो हॉर्किंग, नो रॉंग साईड आणि वेअर हेल्मेट, हे 3 जरी नियम पाळले तर बऱ्यापैकी आपले ट्रॅफिक जाम होऊन आपण. पत्रकार म्हणून त्यांनी जो नाव आपल्या या तालुक्यामध्ये नव्हे जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सर्व सहकारी पत्रकार बंधू आणि भगिनी, आज 16 वर्ष अखंडितपणे आपण स्वराज्य तोरण या साप्ताहिकाचं वाचन करतो. साप्ताहिका नेहमी वाचत असतो. या दैनिकाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या समाजातील तळागाळातल्या लोकांच्या अडीअडचणी असतील किंवा समाजाला चांगलं प्रबोधनात्मक काम असेल ते करण्याचं काम सन्माननीय किशोर पाटील हे करत आहे. तर हे काम करत असताना एक निडर पत्रकारिता अशा पद्धतीचं काम केलं तरच खरं समाजामध्ये नाव होत असतं आणि तशा पद्धतीचं काम ते करत आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. मी वाढदिवसानिमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खरं वाढदिवसानिमित्ताने आपण एक चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक खाकी वर्दीचा सन्मान, त्याचबरोबर पत्रकारांचा सन्मान अशा पद्धतीचं काम या ठिकाणी करत आहात. मी आपल्या कार्याला सलाम करतो. आणि आपण आयुष्यामध्ये पैसा किती कमवला त्यापेक्षा माणसं किती जमवली हे खूप महत्वाचं असतं. आणि तशी माणसं जमवण्याचं काम निश्चितपणे सातत्याने करण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि ही माणसं जमवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतंय. आज या ठिकाणी RSPचे जे जवान ह्या ठिकाणी आहेत, अधिकारी आहेत, खरं तर आपण सर्वजण ट्रॅफिकच्या समस्या असू देत, आंदोलन असू देत, ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल अशा ठिकाणी राखीव पोलीस दलाचं काम आपण सर्वजण करता. समाज आपल्या कार्यामुळे निश्चितपणे एक सुरक्षिततेची भावना जी आहे समाजामध्ये ती आपल्या कामामुळेच त्या ठिकाणी निर्माण होते. आज आम्ही पाहिलं की मागील 4-5 दिवसापासून भिवंडीमध्ये त्या ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत अशा घडल्या की त्यामुळे निश्चितच दुर्दैवी घटना घडल्या. त्या दुर्दैवी घटनांमुळे भिवंडीचं वातावरण अतिशय दूषित झालं. मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून करते, या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू भगिनी आहेत, आपल्या माध्यमातून मी सर्व समाजातील लोकांना, हिंदू असतील, मुसलमान असतील, शीख असतील, ईसाई असतील, प्रत्येक धर्मीय या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून आव्हान करेन की आपला हा जो शहर आहे, हा शहर म्हणजे एक प्रकारचा मिनी भारत आहे. ह्या मिनी भारताला आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर आपण सर्वांनी सलोख्याची भावना जपली पाहिजे. आपल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चांगल्या प्रकारचं काम केलं पाहिजे. जे लोक अशा प्रकारच्या घटना घडवण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा उद्देश त्या ठिकाणी सफल होऊ न देता
तो उद्देश त्या ठिकाणी थांबवण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. मी आपल्या माध्यमातून ते आवाहन करतो. खास करून मी हिंदू आणि मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की आपण गेले अनेक वर्ष भिवंडीमध्ये चांगल्या प्रकारचा जातीय सलोखा निर्माण केलेला आहे. तो जातीय सलोखा अशाच प्रकारचा कायम अबाधित राहिला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. दूषित भावनेने कुणाला राजकीय फायदा होत असेल तर त्याचा उद्देश त्या ठिकाणी सफल होऊ देता कामा नये. अशा प्रकारचं मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करतो. खरं तर आपल्याला वाहतुकीच्या नियमांच्या काही गोष्टी आपल्याला शिक्षण साहेबांनी सांगून गेलेल्या आहेत. खरोखरच वाहतुकीचे नियम आपण पालन केलं पाहिजे. त्यामुळे आपला वेळ देखील वाचेल आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या वादाकीत असतात त्या होणार नाही. बऱ्याचदा वाहतुकीच्या नियमांमुळे देखील वाद झालेले आहेत, ऍक्सिडेंट झालेले आहेत. आपले तरुण मुलं त्या ऍक्सिडेंटमुळे गेलेली आहेत. ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की आपल्याला हेल्मेट घालून प्रवास केला पाहिजे. कारण एक तरुण एखाद्या घरातला गेल्यानंतर तो तरुण जात नाही तर त्या घराची 20 वर्ष बाहेर पडतात आणि त्या घराला खऱ्या अर्थाने समाजामध्ये खूप मागे गेल्यासारखं वाटतं. म्हणून सर्व तरुणांनी खऱ्या अर्थाने या तत्वाचं पालन केलं पाहिजे. आपण ट्रॅफिकचे नियम फॉलो केले पाहिजे. आज या स्वराज्य तोरणच्या माध्यमातून मी किशोर पाटील यांना शुभेच्छा देतो की आपल्या या दैनिक स्वराज्य तोरणच्या माध्यमातून अशाच प्रकारचे चांगले निर्भीड पत्रकारिता या ठिकाणी आपण करत राहा. आपले सर्व जे बाकी इतर पत्रकार आहेत त्यांना देखील मी शुभेच्छा देतो की आपल्या माध्यमातून देखील समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात अशा प्रकारचा प्रयत्न करा. माझ्याकडून पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मला या ठिकाणी आपण जो बोलावून सन्मान केला, अध्यक्ष स्थान दिलं त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. आपण कारण की बाजारपेठमध्ये आपली एक सन्मान वर्दीचा यांनाही शिरसाट साहेबांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर अनंत नारायण किर्के साहेब वाढदिवस आणि स्वराज्य तोरण साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. साल के दिन हो 50,000 अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत. धीरज किशन पवार अतिरिक्त ठाणे जिल्हा उपसमादेशक कोटे कैलास सखाराम RSP सचिव अकोले. कोटे कैलास उमदीकर सिद्धेश्वर भीमा शंकर साहेब केडी पाटील साहेब नंतर अब्दुल लतीफ पत्रकारांचा आणि आली वर्मा सर आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. दत्तात्रय भानुदास पाटील साठे RSP अधिकारी ठाणे यांना आपण दीपाली बाळा साठे उचलले आहे. मग ते डॉक्टर वकील इंजिनियर राष्ट्रपती पंतप्रधान RSP अधिकारी ठाणे सन्मान वर्दीचा 4थ्या स्तंभाचा आपण स्वराज्य तोरणचा वर्धापन दिन आणि किशोरजी पाटील साहेबांना त्यानंतर आपण शरद पाटील वळवाड्याच्या या पाटील परिवाराच्या वतीने जे पाटील आणि त्यांचे बंधू असतील किशोरजी पाटीलचे संजय दादा श्री विश्वास विनंती असेल की यापुढे स्वागत आणि सन्मान मजूर फेडरेशनचे समर्थ गावकरी यांना विनंती करतोय की आपल्यासाठी यादव साहेब ज्येष्ठ पत्रकार ते साहेब डॉक्टर किशोर पाटील साहेब व डॉक्टर केडी पाटील या उत्सवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कारण वर्धापन दिन हा नेहमी पावसामध्ये असतो, मग तो मी साजरा करत नसतो. आणि आजचा दिवस असतो 22 सप्टेंबर, हा माझा वाढदिवस असतो. त्याच्यामुळे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हा वर्धापन दिन साजरा करतो. कारण वाढदिवस साजरा करत नसतो, त्यानिमित्ताने वर्धापन दिन साजरा करतो. आणि त्या वर्धापन दिनानिमित्ताने काहीतरी नवीन वेगळं काहीतरी करायचा उद्देश असतो. त्यामुळे आज या ठिकाणी सन्मान वर्दीचा 4थ्या स्तंभाचा हा कार्यक्रम राबवला. या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त येऊन गेले. त्यानंतर भिवंडी लोकसभेचे खासदार, माजी आमदार, बरेचशी सर्व ज्येष्ठ पत्रकार मंडळी, त्याचप्रमाणे राजकीय नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहून, तसेच माझे कुटुंबीय सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यामुळे या सर्वांचे स्वराज्य तोरण परिवाराकडून मी मनपूर्वक आभार मानतो.
त्याचप्रमाणे RSP अधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने आले. या RSP अधिकारी वर्गाचे देखील स्वराज्य तोरण परिवाराकडून मी मनपूर्वक आभार मानतो. वस्तुस्थिती अशी आहे, 11चा टाईम दिला होता, पण आता आपण इंडियन टाईम बोलतो तर आपल्याला असं वाटतं की आपण कधीही जावं आणि काहीही करावं. परंतु ज्या वेळेला एखाद्याला ट्रेनला जायचं असतो, त्याला एका सेकंदाची जरी उशीर झाला तरी त्याला ट्रेन मिळत नसते, तेव्हा त्याला समजते त्या वेळेची किंमत. म्हणून मी सर्वांना एक आवाहन केलं की वेळेला किंमत द्या, कारण आपण एखाद्याला शब्द दिला तर तो पाळला पाहिजे. आता या ठिकाणी अशा अनेक उपस्थित राहिले नाही, त्यांच्यामुळे हा कार्यक्रम उशीर झाला. आपण त्यांच्यासाठी थांबलो होतो, परंतु ते आले नाही. तरी त्यांचं स्वागत करतो की ते पुढच्या वेळेला लवकर येतील. आणि जे माझे पत्रकार बंधू होते त्यांना एक विनंती करतो की पुढच्या वेळी जर येताना आपण लवकर यावं, कारण एखाद्याचा टाईम असतो, प्रत्येकजण टायमाला किंमत देत असतो. आपण जर टायमाला किंमत दिली नसते तर आपल्याला काहीच व्हॅल्यू नाही त्या गोष्टीचा. म्हणून प्रत्येकाने वेळेला किंमत द्या. वेळ ही फार महत्त्वाची असते, कधी निघून जाईल, कारण एखादा क्षणाचाही देखील विलंब केला तरी अपघात होऊ शकतो. म्हणून वेळेला किंमत द्या, हेच मी आवर्जून या वाढदिवसानिमित्ताने सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.